पनवेल ओल्ड पनवेल पारगाव इथं दर्गा आहे ती, आणि त्या दर्गेचा मी स्वतः चेअरमॅन आणि ट्रस्टी आहे, आणि माझ्या खानदानामध्ये मालकी बी जागा आहे, आणि ते आज दिवसपर्यंत आमची इनामी लँड आहे, आणि आज दिवसपर्यंत त्याची आमची सनद वगैरे पूर्ण 7/12 आमच्या नावाचे आहे, आणि ये जागा शिडको घेऊ शकत नाही कोणलाही, कारण इनामी जागा आहे ती आमची स्वतःची वसू परंपरा आहे. जमीन अशी लँड आहे, ही वसू परंपरा म्हणजे पिढी चालणारी जमीन आहे आमची. आता त्याच्यावरती अशी गेली सर्वे नंबर 90 जो आहे त्याच्यामध्ये मंदिर बी आहे, ते बी माझ्याच जागेमध्ये आहे, आणि मला अभिमान आहे त्या जागेचा आणि त्या मंदिराचा. तर त्यांना मी स्वतःने कोर्टामध्ये बी मी त्यांना सांगितलं की मंदिराला हात लावू नये. आता बाय हँड त्यांना मी हातामध्ये कॉपी दिली, आणि त्याची शिक्का मारून घेतला का तुम्ही कोर्टामध्ये यावा. कलेक्टरला बी कॉपी दिली तर तुम्ही येऊन कोर्टामध्ये 21 तारखेला हजर व्हावा. हे आले नाही, यांनी रातच्या पोटामध्ये 20 तारखेला इलेक्शन होता, आचारसंहितेच्या मध्ये कायद्याचा भंग करून डिपार्टमेंटला पोलीस कशी दिली, कुठल्या परमिशन लागू, त्यांना विचारायला पाहिजे होता. भाई एवढा मोठा तुम्ही आज जातीवाद करायला चाललेले आहात, मुसलमान आणि हिंदूचा हे धर्माचा विस्तार आहे, तुम्ही याला प्रोटेक्शन दिला, पण त्याच्यावरती त्यांनी विचार करायला पाहिजे होता. आम्ही देऊ कसा, आणि रात्री 2 वाजता कोण देते प्रोटेक्शन दर्गा तोडायसाठी. त्या लोकांना माहित होता का यो जो माझा चेअरमॅन आहे ट्रस्टी आहे, यो तो गेलेला औरंगाबादला, आता यो इथं आहे नाही. या त्यांनी काय केलं, जाऊन लगेच वरती चढले 150 पोलीस, आणि पहिले आमचे 4 तिथं माणसं दाखनगिरी जे करणारे लोक होती त्यांचे मोबाईल घेतले, त्यांच्या मागे 20-25 पोलीस बसून ठेवले, त्यांना हागाला मुद्दा जागा दिली नाही. मला सकाळी 7:30 वाजता फोन आला, त्या बोलते तुमची दर्गा तोडली. मला एक समोर लोकांनी सांगितलं, पुरी सपाट केली, तेव्हा फोटो दाखवतो तुम्हाला. आणि ते तोडणारे 4 अधिकारी आहेत, आणि 2 पोलीस एसीपी हे सिनियर आहे उभा आहे, त्यांचे फोटो बी घेतले आहेत झालाय. पण आता जशी काय आज पुढची घटना ना, आमची दर्गा जशी होती तशी परत आम्हाला बनवून मिळावा. शासनाने आमच्याकडे, सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावा, आणि ही जातीवाद न व्हावा, ना हिंदू मुस्लिम बना खराब ना व्हावा, यासाठी संजूनी आम्हाला सहकार्य करावा सरकारने, आणि आमची दर्गा पुढला परत उभारून द्यावा. माझ्याकडे सनद आहे, नोंदचं काय सनद आहे 1885 सनद. आता तहसीलदार आपल्याला काय करणार, आता सगळे तहसीलदार सगळे पोलीस सगळे भेटलेले मिळलेले आहेत. आता मी कारण आता तुम्हाला एक सांगते, मी थोडक्यात सांगते, आता माझे तुम्ही 7/12 घालायला जाल ना, यांनी तो तुम्हाला भेटणार, आमचे 7/12 बंद करून ठेवलेले. लय मोठा यो गेम आहे, ते फुकट जागा खायला बघू राहिले. आता एवढी जागेचा एकटा मालक आहे. किती एकर? 587 एकर जागा आहे. 587 एकर जागेची तुम्ही मूळ मालक आहोत. म्हणजे तुमचे वडील जात इनामी सर जमिनी आमची वसू परंपरा, वतनदार जात इनाम वसू परंपरा ही इनामी लँड आहे. एवढं तर की जेव्हा इंदिरा गांधींनी कायदा काढला होता, तर राहील त्याची जमीन कसं जो इनाम खालसा झाला, बरं आमची जमीन खालसा नाही झाली, कारण वतनदार जात इनाम असल्यामुळे, वसू परंपरा असल्याशिवाय म्हणजे पिढ्यानपिढी चालण्या असणारी जागा तिला घेऊ शकत नाही. आता यांचं काय, आपला कायदा जो आमचं करे जो कायदा, आमचं करे कायदा मध्यस्थरी असं चला होता. राणी बी आला होता माझ्याकडे, मैसूर मध्ये लय मोठी गोष्टी, अगर तुम्ही स्पेस सगळं देईल ना तर तुम्हाला संध्याकाळ राज सकाळ होईल. खूप कहाणी राजकारण सगळं केलं. थोडक्यात म्हणणं जी सर्वे नंबर 90 मध्ये दर्गा आहे, मंदिर आहे, तर त्याला नाही हात लावला. ते जातीवाद करण्याच्या चक्कर मध्ये होते, डायरेक्टली दर्गा काढून टाकली. आज बी गेले तर 100-150 पोलीस बसलेली आहे तिथं. जाऊन देतात, त्यांना माहिती आहे आम्ही दर्गा तर तोडलेली आहे, मंदिर नाही तोडलेलं आहे. आणि आता तिकडे कधी मुसलमान भाविक गेले या कोण गेला तो दंगल होऊ शकते, याकरता त्यांनी तिथं पोलीस बसून ठेवले. मालकाला बी जाऊन तिथे देत नाही. याचा अर्थ काय, म्हणजे त्यांना सगळं माहिती, म्हणून त्यांनी सोयी सपाट केली. पण आमचं म्हणणं आहे शांततापणे, चांगलेपणाची आमच्या सरकारची विनंती आहे का जशी दर्गा होती तशी पूर्णपणे बनवून द्यावा, आणि चांगल्याच जसा होता तसं करून द्यावा. संतोष शरद पवार, मी रिपब्लिकन सेनेचा रायगड जिल्हा अध्यक्ष आहे. रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब हे नेहमी वंचितांसाठी, शोषित पीडित लोकांसाठी प्रत्येक टायमाला ते रस्त्यावरती आलेले आहेत, उतरलेले आहेत, आणि त्यांच्या पाठीशी ते धावून येतात. आज ती शिकवण आम्हाला आहे
जेव्हा मी स्वतः पनवेल महानगर आपल्या पनवेल विधानसभेमध्ये मी उभा होतो आणि पनवेल विधानसभेची मी निवडणूक लढवत होतो, तर 20 तारखेला जेव्हा आमचं मतदान झालं, मतदानाला आम्ही पूर्ण थकलो होतो आणि सकाळी सकाळी आम्हाला अशी बातमी आली का तिथे पनवेलमध्ये दर्गा पीरशाह बाबाची दर्गाने शहीद केलेली आहे. तशी आम्हाला बातमी कळताच आम्ही तिथे पोहोचलो, त्या ठिकाणी पोहोचलो. कारण त्या दर्गेमध्ये मुस्लिम नव्हे तर तिथे हिंदू म्हणजे तिथले दलित समाज त्यांची पण तिथे अस्मिता आहे, त्यांची पण तिथे भावना आहे. तर तिथे ती भावना आमच्या दुखावल्या होत्या, म्हणून आम्ही जाब विचारण्यासाठी तर त्या ठिकाणी पनवेलचे दोन्ही तालुका पोलीस स्टेशन आणि शहर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आहे खुद्द त्या जागेवरती होते. तसेच एसीपी आणि डीसीपी आणि सिडकोचे मग अधिकारी खुद्द हे लोक त्या जागेवरती आणि सकाळी 2 वाजता त्या डोंगरावरती चढतात. रात्री ते 21 तारीखला म्हणजे जेव्हा 20 तारीखचं रात्र संपते आणि 21 तारीख जेव्हा सुरू होतं तेव्हा रात्री 2 वाजता त्या दर्गेवरती 150-200 मिलिटरीचे पोलीस, सीआरपीचे पोलीस बोला, स्थानिक पोलीस बोला, तिथे ते घेऊन तिथे 2 वाजता ते तिथे शिरतात आणि रात्री 4 वाजता ते कारवाई करतात. हा कोणती कारवाई आहे? तर तुम्हाला वाटत होती दर्गा बेकायदेशीर आहे, तुम्हाला असं वाटत होतं, मग तुम्ही दिवसा ढवळ्या तुम्ही कारवाई करा ना. तुम्ही रात्री काय हा कोणता म्हणजे ही तुमची हुकुमशाही का गुंडगिरी आहे? आणि त्या गुंडगिरीला आम्ही जाब विचारण्यासाठी आम्ही जात होतो. त्याला म्हणे आम्हाला तिथे अडवलं, आम्हाला तिथे वरती जाऊ दिलं नाही, आम्ही तिथे जबरदस्ती जात होतो नाही. आणि काही तिथे मुस्लिम मुलांना त्यांनी डिटेन केलं होतं. 9-10 मुलं आतमध्ये व्हॅन मध्ये होती. आम्ही बघितलं का ही परिस्थिती आता हे करणार, हे लोक आता आमचं पण आता ऐकणार. शेवटी आम्ही मग रस्ता जाम केला, पूर्ण रस्त्यावरती आम्ही अक्षरशः झोपलो, तिथे पूर्ण रस्ता जाम झाला. आणि मग त्या लोकांना कुठे मग ते लोक थोडा नरमाईपणे आले आणि मग ते 9-10 मुलं होती त्यांना पण त्यांनी सोडलं, समजवलं, आम्हाला समजून काढले का आम्ही हे करू, तुम्ही हे करा. मग आम्ही ठीक बोललो का ह्यांच्याकडे काय होणार नाही. ह्याच्या पुढे आम्ही ठरवलं ह्याच्या पुढे आपल्याला आंदोलन करूनच आपल्याला तिथे दर्गा हाय तशी आम्हाला तिथे आपल्याला उभारता येईल. आता येणाऱ्या काळामध्ये आता येणाऱ्या 20 डिसेंबरला आम्ही पनवेलमध्ये प्रांत कार्यालयावर आम्ही मोर्चा घेऊन जाणार आहे. आणि जोपर्यंत 2 तारीखला आम्ही तिथे मोर्चा घेणार आहेत आणि 9 तारीखपर्यंत आता ट्रस्टीने सांगितले 9 तारीखपर्यंत जर ही दर्गा तिथे बांधली नाही तर त्या 9 नंतर म्हणजे 9 डिसेंबर नंतर आम्ही मग उग्र आंदोलन करणार. मग आम्ही सुरुवातीला आम्ही तिथे उपोषणाला बसणार, तिथे साखळी उपोषणा करणार. साखळी उपोषणाला नाही ऐकलं तर आम्ही अमर उपोषणाला बसणार आणि जरी त्यांनी केलं मग आमचं हे आंदोलन उग्र होणार आणि रिपब्लिकन सेना याच्यामध्ये पुढाकार मोठ्या भागाने घेणार.